सिद्धांत वारंग आपण यायचं मॅन ऑफ द मॅच. मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाणार आहे. सिद्धांत वारंग या लवकर. आदरणीय विवेकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल. चला निर्मल सम्राट एनसीसी मैदानात दाखल बा. जेसीसीबी आपण डगआउटचा ताबा घ्या. त्या व्यतिरिक्त कोणी दर्शक प्रेक्षक असतील त्यांनी उठायचंय. कोणी दर्शक प्रेक्षक जर बसलेले असतील सगळ्यांना विनंती आहे फक्त त्या संघातील खेळाडू, संघ मालक, मॅनेजर, मेंटॉर हेच बसतील याची नोंद घ्या. That I haven't seen your face. I'm trying to be strong, but the strength I have is washing away. It won't be long before I get you by my side and just hold you, tease you, squeeze you, tell you what's been on my mind. I wanna make up right now, now, now. I wanna make up right now, now, now. Wish we never broke up right now, now, now. We need to link up right now, now, now. I wanna make up right now, now, now. या कोलीबाऱ्याची शान आई तुझे वीर. देऊल. या कोलीबाऱ्याची शान आई तुझे देऊल. या कोळीवाड्याची शान आहे तुझं देऊला. आमचे कोळी लोकांचा मान आहे तुझं देऊला. आमचे कोळी लोकांचा मान आहे तुझं देऊला. या कोलीबाऱ्याची शान आई तुझे देऊल. थँक्यू डीजे. चला लवकर. 2 फलंदाज आलेले आहेत. राहुल मोरेने सांगितलं मी लेफ्ट हँडने बॅटिंग करणार आहे.
चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ज्या ठिकाणी सामन्याला ते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती रोहित गोवाळकर, गणेश सज्ज होत आहे, तर त्याच्या समोर राहुल मोरे आणि दर्शन आहिरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहित गोवाळकरच्या अंकीस लगातार 4 चौकार आले, तर प्रदोष मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. अनोखं बक्षीस आहे. ओ पहिला चेंडू बाहेर कट होणार आणि त्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय आणि चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. ज्या ठिकाणी पहिलं षटक मार्गस्थ असताना धावपलकावरती धावा 3 चेंडू आणि 3 धावा अशी धावगती जेसीसी बी ची. घातक जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही समान टॅलेंट असणारे फलंदाज मैदानाच्या आत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू. रनआउटची संधी. ओ इथून चेंडू निघून चालत असताना एका धावेसाठी गेलाय. फक्त एकच धाव. जर का तितकाच वेग जास्त असता तर मनीष म्हटलं असता की चौका गेला असता. आणि काल अशा प्रकारच्या काहीशा धावा काही संघांसाठी महागात पडल्यात. काल LC स्पोर्ट्ससाठी राहुल पुळेकर वाईट+4 आणि तो शेवटी टेन्शनवालं काम ठरलं. लॉसन कोरियाने स्ट्राईक न घेता 2 बॉल 4 वरती स्ट्राईक ती गमावलेली. असे काही क्षण आपण काल पाहिले. आणि काल 2 वेळा अशी स्थिती आली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ हातामध्ये चेंडू. दोघांमध्ये चेंडू इकडून तिकडे. स्वप्नील आणि मला वाटतं यश तिथे होते. चेंडू वाढलाय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. काल 3 अटेम्प्ट, 1 बॉल 3, 1 बॉल 4 म्हणजे बाउंड्री मारायची वेळ होती. कोणी मारले नव्हते. आज तसा काही पराक्रम काय दिसतोय का? ओ हो चेंडू मागे निघून गेलाय. शानदार स्ट्रोक. स्कूपचा फटका. चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. पहिलं षटक या ठिकाणी मला वाटतं समाप्त झालं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. धावपलकावरती निर्मल सम्राट डिपेंडिंग चॅम्पियन आहेत. तिसऱ्या पंचांना इथे रेफर केलं जाईल. रिव्ह्यू पाहायला जाणार आहे. तिथे रनआउट आहे की नाही.
काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी हीच काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी हीच पोरी लाईन देते मन बंदरावरी हीच पोरी लाईन देते मन बंदरावरी यूज काय तो सुरकेवाला चोकरा न मिरवतो कावरा. थँक्यू डीजे डीजे. येस, फलंदाज बाद. मैदान सोडावा लागेल राहुल मोरे यांना. सर मैदानाच्या आतमध्ये जावं. या ठिकाणी वन डाऊनच्या भूमिकेमध्ये नवीन फलंदाज मैदानात दाखल होते निलेश सिंग. निलेश सिंग नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. जय दोदडे आणि आबिद पठाण याने जर का डाईव्ह लगावून चेंडू अडवला तर वैभव पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. यश वैतीने चेंडूला अडवलं. कोणत्या प्रकारची धाव येताना दिसत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होता असताना ओ यावेळेला बॅट हिटतोय. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. दर्शन आहिरे डिपार्ट्स. थँक्यू डीजे. दुसरा ब्रेक थ्रू मिळाला आणि 2 ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर आता धावपलकरची धावा 11 वरती 2. साहिल राणे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल. दुसरं षटक मार्ग असते. डिपेंडिंग चॅम्पियन निर्मल सम्राट मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि आता या 2 संघांमधलं बॅटल हे बघण्यासारखं असणार आहे. आणि निर्मल सम्राटची संपूर्ण साईड जर बघाल तर खूप चांगली चांगली खेळाडू या संघामध्ये. यांचा आउट खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मारले. चेंडूला एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. VPL सीझन 8 आपण बघत आहात. या VPL सीझन 8 मध्ये सी ग्रुप मधील ही दुसरी मॅच. लेक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी पुन्हा एकदा वाईटचा इशारा दिलाय. ही मॅच किती धावांची बनेल हे पाहू. यावेळेला गॅप मधून निलेश सिंगने शेवटच्या क्षणाला उशिराने बॅट आणली चेंडूवरती आणि चेंडूला पाठवलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. चौकार आला आणि चौकार आल्यानंतर 4 धावा आला. 17 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्दांग यांच्यासाठी जर का त्याने डाईव्ह लगावून चेंडू अडवला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस हितेश गवळी यांच्याकडून लगावण्यात आलंय. तिसऱ्या षटकाची सुरुवात.
आणि तिसरं षटक हातात असताना स्वप्नील बॉलिंग मार्कवरती समोर. ओ हो यावेळेला हाफ बॅटने खेळले जरूर, परंतु जी चेंडूची फ्लाईट होती त्याने चेंडू सीमारेषा पार पाठवत असताना फलंदाज बाद निलेश सिंग डिपार्ट्स. मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानल्या गोली ग चल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानल्या गोली ग चल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोरील्या थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर AB अजिंक्य भोबळे मैदानात आलाय आणि अजिंक्यचा खेळ हा पाहण्यासारखा असणार आहे. अपकमिंग यंगस्टर आहेत, मोठी रेंज आहे फटक्यांची, मोठं कलेक्शन आहे. आज कशा पद्धतीने सादर होतात ते बघावं लागेल. AB समोर स्वप्नील ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली काढा घेऊन चेंडू निघून गेलाय. आर्यनच्या जवळून अडवण्याचा प्रयत्न सफल. चेंडू सीमारेखा पार, चौकार. पोरियेरा केलास मन पागल केलास, पोरियेरा केलास चौकाराने धावफलक वेगानं वाढत असताना 22 वरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 50-55 या धावा ज्या वेळेला धावफलकात लगावल्या जातात त्यावेळेला कुठेतरी ते समाधानकारक धावफलक आपल्याला वाटायला लागतं. यावेळेला ABच्या बॅटमधून जरूर हा फटका आला, परंतु आबिद पठाण त्या ठिकाणी तैनात. चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून बघायला मिळाली. एकदा धावून पूर्ण. चांगले फटके. साहिल राणे आयकॉन मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी आणि ते फेकी करत असताना यावेळेला चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. 24 वरती 3. लास्ट बॉल. ओ हो दुरून खेळलेत आणि दुरून खेळत असताना चेंडूवर सीमारेषा गाठली आहे. फलंदाज AB बाद. दो नाने खाइयो रे मोहे पिया मिलन किया, हर ढीमरा कीने में कर दो जाल, हके ढीमरा कीने में कर दो जाल, फंस गई जल मछली, हर कीने में कर दो जाल, फंस गई जल मछली, हर कीने में कर दो जाल, फंस गई जल मछली. थँक्यू डीजे. ओ यावेळेला मागची एसटी, मागून चेंडू लेग ब्रेक आणि त्यानंतर एसटी वरती चेंडू. फलंदाज साहिल राणे बाद. अरे कहने लगे मुँह से बब्बा, तेरी बउरी के कहने लगे मुँह से बब्बा, कहाँ गौ चिलम तमाकू को डब्बा, कहाँ गौ चिलम तमाकू को डब्बा, कहाँ गौ चिलम तमाकू को डब्बा. अरे कहने लगे मुँह से थँक्यू तुझे. नवीन फलंदाज अंकित झा मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर अंकित पाटील मैदानाच्या आतमध्ये आले होते. खूप मोठा बॅटिंग लाईनअप आहे JCC चा. धावफलकावरती धावा जर आपण बघाल तर 24 वरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. अजून इथून 11 चेंडूचा खेळ बाकी. 3 ते 4 मोठी फटके या धावफलकाला मजबूत बनवतील. हलक्या हाताने खेळलं. ऑन साईडला चेंडू गेलाय. स्वप्नील चेंडूवरती आले तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव येते.
अंकित पाटील समोर रोनित गोलकर. गणेश एकमेकाचा खेळ जवळून पाहिला यांनी आणि त्यामुळे एकमेकांसमोर कशा पद्धतीने खेळायचं आहे हे चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि असं असताना या दोघांमधील जुगलबंदी बघण्यासारखी असणार आहे. रोनित गोलकर गणेश मागील वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू. शेवटच्या क्षणाला लेटकट केला, चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, चौकार. अरे बालमा मोरे बालमा बालमा मोरे बालमा बालमा मोरे बालमा बालमा मोरे बालमा मेरे बूढ़े से हो गई लड़ाई रे साए गए बालमा मेरे बूढ़े से हो गई लड़ाई. थँक्यू. जे चेंडू सीमारेखा पार गेला, चौकार आला आणि चौकार आल्यानंतर आता धावफलक वेगानं बुम झालंय, 30 वरती जाऊन पोहोचलंय. ॲटलिस्ट 50च्या आसपासचं धावफलक दाखवावं लागणार आहे. जे फायटिंग टोटल आहे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु फेकी करेपर्यंत एक धाव सहज कंप्लीट केली, सिंगल धाव येताना दिसतीये. हे 4थं षटक आहे आणि 4थं षटक म्हटल्यानंतर निर्मल सम्राटसाठी किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल यासाठीचा काहीसा जो काही प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं, सिंगल धाव येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू ओ यावेळेला जास्तच दुरून चेंडूला सरळ फ्ली मार्केटमध्ये पाठवलंय अंकित पाटीलने, फलंदाज बाद. आशुतोष प्रभुळकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल. 2 आशुतोष आहेत JCC B मध्ये, एक आशुतोष प्रभुळकर आणि दुसरा आमचा आशुतोष डोंगरे. अंकित झा वरती सर्वांची नजर असेल. शेवटचा अंतिम गोलंदाज निखिल तांडेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय जयने आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. जय आणि अभितसाठी बक्षीस आहे वैभव पाटीलकडून 200 रुपये डाईव्हसाठी. डाईव्ह लागून चेंडू अडवला तर शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा दिली, चेंडू स्क्वेअर विकेट निघून चालला एका धावेसाठी, सिंगल धाव येते. अचानक सर्कलमध्ये आपल्याला सी वाटायला लागलाय, हळूहळू एका धावेने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात हे बघून. हो यावेळेला अंकित रनआउटची संधी आणि या रनआउटची संधी असताना नॉट आउटचा इशारा पंचाकडे. No+1 अशा 2 धावा येताना चेक केलं जाणार आहे रनआउट आहे की नाही. नॉट आउटचा इशारा पंचांकडून. आशुतोष हो यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पुन्हा एकदा वाईट. ही मॅच काहीशी वेगळी नाही म्हणता येणार, मागाच्याच मॅच सारखी जवळपास वाटायला लागलाय. चेंडू मागे निघून जात असताना रोनितने हात टाकलाय आणि चेंडू अडत असताना फक्त एकच धाव येते. मोठ्या फटक्याची अपेक्षा असताना मोठा फटका येत नाहीये, ही अडचणीची सबब, हे अडचणीचं कारण. वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशनची ही शानदार पेशकश म्हणजेच VPL. ओ यावेळेला गॅप मधून एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेखा पार, चौकार.
हो, यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळले त्या चेंडूला, परंतु चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये सुखरूप गेलाय. 42 for 6. हो, आणि शेवटच्या चेंडूवरती गडी बाद. एक मोठा बॅटिंग लाईनअप असून सुद्धा फक्त 42 पर्यंत मजल मारता आली आहे टीम JCCB ला. आता या 42 वरून 43चा पाठलाग काय निर्मल सम्राट करेल की JCCB या 43 धावांना वाचवेल, येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्कच्या साथीनं VPL पर्व 8. थँक्यू डुजे. मागील वर्षी झालेल्या आयोजनाने सगळ्यांना थक्क करणारं चित्र आपल्या सर्वांसमोर सादर केलं. एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेने महाराष्ट्रातल्या नामांकित स्पर्धांमध्ये आपलं नाव कोरलं, त्याचबरोबर एक स्पर्धा त्यानंतर झाली, त्यानंतर वसंतराजे चॅम्पियन्समध्ये सर्वांना अशी स्पर्धा जिने वसई तालुक्याची आगळीवेगळी संस्कृती सगळ्यांना दाखवली. एक अशी स्पर्धा जिने इतिहासकालीन मावळ्यांचं रूप बिछा दे मेरी राहों में ऐ जिंदगी, मुश्किलों का सफर हटेगी अब ना कभी ऐ जिंदगी, मंजिलों से नजर सर फेरा दिल मेरा अब रुकेगा कहाँ, सरफरोशी का इरादा है अब झुकेगा कहाँ, भाग में मिल के दिल आतिशे गुल हुआ, जलते जाने का इरादा है अब बुझेगा कहाँ, सर फेरा. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात, ज्या ठिकाणी 43 धावांचा पाठलाग, 43 धावांचा बचाव आपण बघणार आहोत. चला टायमर ऑन होतोय, त्यामुळे मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी विजयी संघाचा कर्णधार जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्सचा कर्णधार आपण येऊन थांबायचंय. आपली जी काही टीम मिटिंग घ्यायची अगोदरच घ्या, कारण आपल्याला यायला उशीर होतो. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग आणि कोणती धाव येताना दिसत नाही. रोनित गोवलकर गणेशसाठी लगातार 3 चौकार जर का त्याने लगावले तर निलेश राठोड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला चला मैदानाच्या दिशेने जाऊयात, ज्या ठिकाणी साहिल बॉलिंग मार्क वरती. चांगली फिल्डिंग ऋषीची बघायला मिळाली. सिंगल धाव येताना दिसते. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर रोहितने खूप सिंगल धावाने स्ट्राईक रोटेट केली. यश या मैदानावरती VPL मध्ये लगातार 6 चौकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. तो यश वैती नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला बघायला मिळतोय.
मागील वर्षी ज्यावेळेला निर्मल सम्राटने फायनल मारली होती, चॅम्पियन ट्रॉफी हे VPL जिंकली होती, त्यावेळेला या दोघांचा खेळ बघण्यासारखा होता. गणेश त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिले तर डाऊन दी ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न, एफर्ट चांगले, पण त्याला बॅक करण्यासाठी आशू हे सुद्धा त्याच्या दिशेने आले होते, त्यामुळे चेंडू सीमारेखा पार जात असताना चौकार आलाय. 4 धाबा. फुलता एक मी बापाचा रुबाब माझा राजाचा किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. थँक्यू डिझाईन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावला गॅप मधून रोनित गोळकरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. इंस्टा वाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. थँक्यू डिझे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा आहेत 10. आता येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 32 धाब्यांची गरज. प्रकाश पाटील अल्ला बॉलिंग मार्क वरती. प्रकाश पाटील अल्ला बॉलिंग मार्क वरती. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आशुतोष प्रभुळकर यांनी चांगली फिल्डिंग केली, कोणत्या प्रकारची धाव घेताना दिसत नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती निर्धाव. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून पाठवलाय, यश वैथीच्या बॅट मधून येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. अरे पटलाची पोरा तुझा रूपाप गोरा माझे माग माग फिरताय सारी गावाची पोरा. चौकार आला, 4 धावा आल्या आणि त्यानंतर यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अंकित झा त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग. आता निर्मल सम्राटच्या डगआउटमधून टाळ्या वाजायला लागल्यात आणि त्याचं कारण एकच आहे की चांगल्या स्थितीमध्ये आस्किंग रन रेटला बिलकुल भेटत असताना यावेळेला एबीच्या जवळून चेंडू होते फरार, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डिझे. पुन्हा एकदा यावेळेला अजून एक फोटो कॉपी काढावी असा हा फटका त्याच दिशेने त्या क्षेत्रात. धावफलकावरती धावा 23 वरती जाऊन पोहोचलाय, 23. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला लगातार तिसरा रोनितच्या बॅट मधून चौकार. थँक्यू विजय. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 27 वरती. आता 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी राहुल 18 मध्ये 16ची गरज. राहुल मोरेच्या हातामध्ये चेंडू आहे. यानंतरची होणारी मॅच 2 विजयी संघांमधील असेल. या मॅचमधील विजयी कर्णधार आपण खेळपट्टीवरती थांबायचा आणि जीवदानी म्हणून राजन स्पोर्ट्सचा कर्णधार जो आहे त्यांना विनंती, आपण टॉससाठी तयार राहायचंय. यश वैती यावेळेला रनआउटची अपील पंचांकडे केली गेली आणि पंच मात्र 335 चला, यश वैतीने सांगितलं की मी आउट आहे आणि तो स्वतः मैदानाबाहेर जात असताना जोरदार टाळ्या होत जातात यश साठी. करू शकतो. थँक्यू डीजे. 27 वरती धावफलक आहे. नवीन फलंदाज संदीप सोनार मैदानाच्या आतमध्ये येतोय.
तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. संध्याकाळचं सत्र VPL पर्व 8 आपण बघत आहात. संदीप सोनार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत आणि समोर राहुल मोरे. हो समोरच्या दिशेने रनआउटची संधी. कोण बाद? रोनित गोवळकर यांना मैदान सोडावं लागते. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा हादरा निर्मल सम्राटला. आणि आबिद पठाण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. राहुल मोरे यांच्या समोर संदीप सोनार असेल. हो यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एक रनआउटची संधी मिस आणि एक धाव मात्र धावून कंप्लीट होताना दिसते. 15 मध्ये 15. आता इथे सी टाईपचं क्रिकेट जे असतं ना, बॉक्सवालं क्रिकेट, ते खेळावं लागणार आहे असं वाटतंय. कारण JCBला हा सामना जिंकण्यासाठी या 15 धावा जर वाचवायच्या तर ब्रेक थ्रू खूप महत्त्वाचे, डॉट बॉल हाताळावे लागतील. पण दुसऱ्या बाजूला निर्मल सम्राट या संघाला ही मॅच सोपी आहे, तिला अजून कशी गुंतणार नाही याच्याबद्दल लक्षात केंद्र करणं गरजेचं आहे. आबिद पठाण समोर राहुल मोरे. हो यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाही. बॅटची वरची काढा घेऊन चेंडू जोपर्यंत हातामध्ये जाऊन विसावेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट. सिंगल धाव येताना दिसते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती राहुल मोरेने 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले. पहिला यश वैतीचा आणि त्यानंतर त्याच्या षटकामध्ये एक रनआउटची विकेट आली आणि ती सुद्धा रोनित गोवळकरची. यावेळेला पॅडल स्वीप, चेंडू बॅटची वरची काढा घेऊन गेलाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. फलंदाज बाद. थँक्यू टीम. नवीन फलंदाज जय दोदडे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता काहीशी मॅच वेगळ्या प्रकारे टर्न होताना दिसते. एका चौकाराच्या शोधात निर्मल सम्राट आहे. इक्वेशन जर बघाल किंवा अपेक्षित धावा बघाल तर त्याला बघता वाटत नाही की चौकाराची तितकी मोठी गरज आहे. पण बघा टायमर ऑन आहे. स्क्रीन जरी मध्ये बंद झाली तरी सुद्धा टायमर ऑनच राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे सर्व संघाने. राहुल मोरे पुन्हा एकदा जय समोर. आयकॉन खेळाडूला आयकॉनिक भूमिका साकारावी लागते. ज्या वेळेला तुम्ही आयकॉन बेस्ड टुर्नामेंटमध्ये खेळता, आयकॉनिक भूमिका काय साकारली जाईल का हे. ओ यावेळेचा चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केला आणि मागे सुद्धा निघून गेलाय. प्रकाश पाटील अल्ला यांच्याकडून हा चेंडू निसटलाय. तिथे 9+1 अशा 2 धावा. म्हणजे जी एकदा वरती आली होती आता एकदा मला वाटतं खाली येताना दिसेल, कारण या 2 धावा बक्षीस स्वरूपाने आल्यात. बक्षीस रूपाने आलेल्या धावा काय त्याला ॲडव्हान्टेज बनवत असताना या मॅचला पुढे आबिदने हलक्या हाताने ऑनसाईडला खेळलंय. सिंगल सिंगल एका धाव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न. षटक संपलं तिसरं. 12 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. सुषमा तुझे डोल्याला शोभतय चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभतय चष्मा. दिसते नाटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नाटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा.
चष्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर अंकित पाटील. प्रचंड एक्सपिरियन्स अंकित यांना सुद्धा आहे. पाटील स्पोर्ट्सचे ओनर आहेत. आणि अंकितकडून आता अपेक्षा इकॉनॉमिकल स्पेलची असणार आहे ती JCC Bला. अभित पठाण त्यांच्या समोर असतील. 12 चेंडूने 11 धाब्यांची गरज. 43 धाबांचा पाठलाग इतका क्लोज होताना दिसतोय. 12-11 अंकित समोर. अभित ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेला. रनआउटची काय संधी आहे का? नाही, चेंडू हातातून निष्ठून गेला. जर हातामध्ये चेंडू आला असता तर कदाचित ही विकेट मिळाली असती. निर्मल सम्राट इतक्या कॉन्शियस पोझिशनमध्ये काय, इतका अंडर प्रेशर का खेळायला लागल्यात हे मात्र कळायला मार्ग नाही आहे. 2 महत्त्वाच्या विकेट ओपनर यश वैती आणि रोनित गोवलकर बाद झाल्यानंतर संदीप सोनार बाद झाले आणि त्यानंतर जय दोदडे आणि आबिद पठाण हे 2 आगाशीकर मैदानाच्या आतमध्ये आपला सी फॉर्मॅटवाला क्रिकेट दाखवत असतात. चेंडू गॅपमधून यावेळेला एक छोटीशी दरार आणि त्याच्यामधून चेंडूला फरार करत असताना 4 धावा. चौकार दाखवला आबिदने. प्रॅक्टिस अलाव नाही आहे. जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स त्यानंतर तेजस 11चे काही खेळाडू. मी अगोदर तुम्हाला अनाऊन्स केलं होतं, जर का तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवली तर आता तुम्हाला डायरेक्टली पेनल्टी देण्यात येईल. तुमच्या टीमचं नाव घेऊन 4 वेळा अनाऊन्स केलेलं आहे या अगोदर. तिथून कॉल्स येतात, कंप्लेंट येतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी, परंतु चेंडू हातामध्ये. तुझे ओठ लाल लाल गो 8 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू गॅप मधून सीमारेखा पार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय निर्मल सम्राट या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जाऊन पोहोचलाय तो संघ JCC B. थँक्यू डीजे. चला, टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या नाणेफेकीसाठी. निर्मल सम्राट आणि जीवदानी माऊली राजहंस स्पोर्ट्स. नमस्कार. कहाणी BPLच्या मागे स्वागत नहीं करोगे आप हमारा? दोन्ही कॅप्टन आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचे. नाणेफेकी केली जाईल. गणेश, टॉस 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 पहिला. चला, दोन्ही कर्णधार आलेले आहेत आणि नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे लॉसन कोरिया यांच्या शुभ हस्ते. कोणी जिंकला, काय घेतलंय? बोल फर्स्ट. चला, रोनित गोवलकर आपण यायचं. मॅन ऑफ द मॅचचा खिताब सुद्धा दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन आपला गौरव केला जाणार आहे. मी विनंती करेल सल्लागार रंजनदादा पाटील यांना की आपण ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव करायचा आहे रोनित गोवलकरचा. दोन विजयी संघांमधील मॅचला सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल अनिल बेनबन्सी यांचा.
ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर तुला बघायचं काय साजनी इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला बघायचं काय साजनी कशाला मालक सरकच फिरूया महाराष्ट्रात फिरून कशाला मालक सरकच फिरूया महाराष्ट्रात फिरून बंद बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर चला 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 फिल्डिंग लावून घ्या लवकर. निर्मल सम्राट. चला निर्मल सम्राट फिल्डिंग लावून घ्या. हॅलो चला उपस्थित विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 8 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत असेल. हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांचं, हार्दिक स्वागत सर्व टीमचं. आपण क्वालिफायर 1चा मुकाबला पाहतोय. दोन विनर संघ एकमेकांसोबत